नमस्कार, मैं हूँ श्रद्धा तिवारी। एस भारत में आपका स्वागत है। हम आपको दिखाते हैं मुंबई तथा आसपास की कुछ खास खबरें जो वर्तमान समय की सुर्खियां बनी हुई हैं। तो आइए देखते हैं क्या है खास खबर। पॉझिटिव्ह सरकारच्या बद्दल सांगाल, कारण आपल्याला मी सांगतो की काही योजना एवढे निर्णय आपल्या सरकारने घेतले, त्याची एक पुस्तिका डॉक्टरांना तुमानेजी यांना द्या, कारण पहिल्या दिवसापासून मग शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, महिला भगिनी असतील, यूथ असतील, सिनियर सिटीजन असतील, असा कुठलाही एकही वर्ग आम्ही शिल्लक ठेवला नाही की त्याला आमच्या सरकारने, आपल्या सरकारने स्पर्श केला नाही. आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. आणि म्हणूनच आज जे काही लोकांमध्ये सरकारच्या बद्दल एक जे परसेप्शन आहे सरकारच्या बद्दल, एक बाबा हे आपलं सरकार आहे, हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि मी सांगतो नेहमी, कुठे काही अडचण असेल तर थेट आमच्याकडे उद्योजक पण येतात. जवळपास आता पूर्वी फार लोक विचार करायचे की कसं होणार, काय होणार, पण आपलं सरकार आल्यापासून मी आपल्याला या ठिकाणी अगदी अभिमानाने सांगू इच्छितो की गेल्या वर्षी जेव्हा दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर आम्ही गेलो, तिकडे तेव्हा 1,73,000चे MOU साइन आम्ही केले आपल्या महाराष्ट्रासाठी, आणि त्यातले 80% एक्झिक्युशन झालं. हे मोठी अचीवमेंट आहे. आणि आपलं आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आपण त्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मी दावोसमध्ये गेलो तर जवळपास 3,53,000 कोटीचे MOU साइन झाले. आणि आपल्याकडे इच्छुक खूप आहेत आपल्याकडे येण्यासाठी, कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅन पॉवर आहे. आणि त्यामुळे लोक आपल्याकडे वळत आहेत, आपल्या राज्याकडे वळत आहेत. आणि तिकडे मला कमिटमेंट केलेले लोकांनी इकडे येऊन 1 लाखाचे MOU साइन केले. आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करतो.